नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव होते त्यांचे 1,000 रुपये राहिलेले होते, तर ते पैसे वितरणासंदर्भातील जी आर आलेला आहे. आणि नेमके पैसे वाटप सुरू झाल्यानंतर आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार, तर या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण या जी आर मध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमके आता आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेतील जे काही लाभार्थी आहे की ज्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नाही, तर असे लाभार्थी प्रतीक्षेमध्ये होते. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचे जे काही वाढीव अनुदान आहे 1,000 रुपये, तर ते सुद्धा अनेक लाभार्थी बांधवांना मिळालेलं नाही. म्हणजे काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला होता, परंतु अनेक जणांना 1,000 रुपये मिळालेले नव्हते. ऑक्टोबरचा हप्ता 1,500 रुपयेच मिळालेला होता. तर यासाठी मित्रांनो, परत शासनाने आता नवीन जी आर काढून 143 कोटीचं जे काही फंड आहे, तर तो फंड लाभार्थ्याच्या खात्यावर वितरित करण्याबाबतचा जी आर काढलेला आहे. तर अगोदर हा जी आर बघूया आपण, नेमकं जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे. पूर्ण जी आर आपण बघणार नाही, काही महत्वाच्या गोष्टी त्यामधल्या बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माय सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 करता अनुदानाचे वाटप. म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील ज्या निराधार बांधवांना पेन्शन मिळालेलं नव्हतं ते पेन्शन, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्या दिव्यांग बांधवांचे 1,000 रुपये राहिलेले होते, तर ते 1,000 रुपये जमा करण्यासंदर्भातील हा जी आर आलेला आहे. आणि जी आर बघा नुकताच आलेला आहे 27 ऑक्टोबर 2025. तर मित्रांनो, या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. तर यासाठी आपल्याला फक्त खाली जायचं आहे. थोडं खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी दिसून येईल आपल्याला की 25-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना, जिल्हा आस्थापनेसाठी 143 कोटी 72 लाख व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आस्थापनेसाठी रुपये 57 कोटी 54 लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, जे काही निराधार योजना आहे तर त्या निराधार योजनेसाठीचा जो काही निधी आहे तर तो आपल्याला माहित आहे की या ठिकाणी 143 कोटी 72 लाख रुपये हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील हा निधी आहे. तर या निधीचं बघा वाटप करण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. आणि वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना, जिल्हा स्थापनेसाठी 68 कोटी 43 लक्ष व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेतील स्थापनेसाठी 27 कोटी 57 लक्ष निर्णयाने सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेले. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे समोरचे आकडे आपल्याला तेवढे गरजेचे नाही. फक्त हा जो काही 143 कोटी रुपये आहे आणि 72 लाख, तर एवढे जे काही पैसे आहे तर हे पैसे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा बऱ्याच निराधार बांधवांचा 1,500 रुपयाचा हप्ता मिळालेला नाही, त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचे 1,000 रुपये मिळालेले नाही. तर या संदर्भातील हा जी आर आलेला आहे. त्यामुळे एवढं महत्वाचं आहे आपल्यासाठी की 143 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे आणि या जी आर नुसार हे पैसे वितरित करण्यात आलेले. आणि मित्रांनो, आता बघूया आपण की आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, साधारणतः कोणताही जी आर पब्लिश झाल्यानंतर पुढील 5 ते 7 दिवसामध्ये हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतात. तर साधारणतः बघा आजची 27 तारीख आहे
आणि पुढील 5 ते 7 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 5 नोव्हेंबर पर्यंत हे लक्षात घ्या, 5 नोव्हेंबर पर्यंत पैसे जमा होतील. म्हणजे जे दिव्यांग बांधव आहे ज्यांना 1,000 रुपये ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नव्हता, तर त्यांच्या खात्यावर हा 1,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर काहींना 2,500 मिळालेले नव्हते ऑक्टोबरचे, तर त्यांना हे सुद्धा पैसे मिळणार आहे. त्याचबरोबर जे काही निराधार बांधव आहे तर त्यांना 1,500 रुपयाचे हप्ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जर मिळालेला नसेल तर त्यांना 1,500 असे 3,000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन्ही पण हप्ते मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्वाचा जी आर आपल्यासाठी आलेला आहे आणि अगोदर सांगितलेलं आहे मी, साधारणतः 5 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 5 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होतील. मित्रांनो, अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे आणि यानुसार आता आपल्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.